नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पहिल्यांदा मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. याचं कारण आज 4 एप्रिल आहे. काल 3 एप्रिल होतं आणि 3 एप्रिल 2020 या दिवशी प्रतिपक्ष हे यूट्यूब चॅनेल मी सुरू केलं होतं आणि नेमकी 5 वर्ष पूर्ण होत असताना जर त्याच दिवशी मी कुठला व्हिडिओ बनवू शकलो नाही, तर एक प्रकारची अपराधी भावना माझ्या मनात आहे. कारण लोकांना आपण एक सवय लावली ऐकायची. आपण जे काय बोलतो ते ऐकायची लोकांना सवय लागली असेल. तर 5 वर्ष पूर्ण होत आहेत म्हटल्यावर अनेकांची अपेक्षा असेल, आज भाऊ काहीतरी बोलणार, आपण ऐकणार आणि ते शक्य झालं नाही. आणि 3 नव्हे तर 4 एप्रिल म्हणजे आज सुद्धा मी बोलतोय, त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मला व्हिडिओ टाकता आला नाही. मी जुना एक लोकांना आवडलेला व्हिडिओ परत टाकलेला आहे. त्यामुळे जे चाणाक्ष आणि चतुर श्रोते आहेत त्यांना कळेल की हा जुना व्हिडिओ आहे. अर्थात असे काही व्हिडिओ मी जुने काढून राखीव ठेवलेले असतात की ज्या दिवशी काहीतरी असे नका पण ऐकायला मिळालं पाहिजे असा वाटणारा जो श्रोता आहे त्याला त्याची निराशा होऊ नये म्हणून मी अशा इमर्जन्सीच्या वेळेला हे जुने मला आवडलेले किंवा लोकांना आवडलेले व्हिडिओ टाकत असतो. कदाचित संदर्भ ताजा असेल पण विषय जुना असतो, ऐकलेला सुद्धा असतो, पण त्यातही एक पुनःप्रत्ययाचा आनंद असतो आणि म्हणून काहीच नाही तर तेवढं तरी टाकावं म्हणून टाकतो. आणि म्हणून काल आणि आज मिळून मला काही करता आलं नाही. मित्रांनो, शेवटी निसर्गाच्या आणि शरीराच्या काही मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. आपण सगळ्या तारखा वगैरे बघतो, पण वाढदिवस वगैरे मला या निमित्ताने एक जुनी आठवण येते. आमच्या वसंत सोपारकर नावाच्या सहकार्याने सांगितलेली. जेव्हा आचार्य अत्रेंचा 60वा वाढदिवस होता, त्या 60व्या वाढदिवसानिमित्त दैनिक मराठाच्या रविवार पुरवणीची एक विशेष पुरवणी करायचा असा त्यांचा प्लॅन होता. आणि त्यासाठी वसंत सोपारकर हा पुरवणी संपादक आणि फोटोग्राफर दत्तू आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांचे वेगवेगळ्या स्टाईलमधले फोटो काढायचं ठरवलं, पोजमधले. थोडा वेळ ते सगळं झाल्यानंतर साहेब कंटाळले होते आणि वैतागून ह्या दोघांना म्हणाले, तरुण होते साहेबांच्या समोर. साहेब म्हणाले, अरे कसले वाढदिवस आता, आता काळ दिवस म्हणजे आयुष्याचा उमेदीचा काळ संपलाय, आता आपण जगू तिथपर्यंत जगू असे जे दिवस असतात त्याला काळ दिवस म्हणतात. आणि म्हणून एक प्रकारे माझं वय म्हणा बघितलास तर त्याला वाढदिवस म्हणण्यापेक्षा काढदिवस म्हणता येईल. मला आठवतं आत्ता अगदी ज्यावेळेला पुण्यामध्ये जयपूर डायलॉग्सचा 1 दिवसाचा कार्यक्रम आम्ही केला होता, तो कार्यक्रम साजरा झाला आणि नंतर संजय दीक्षित वगैरे मंडळींना कळलं की अरेच्या दुसऱ्याच दिवशी भाऊचा वाढदिवस होता. म्हणून नंतर 2 दिवसानंतर जेव्हा आमचा एक जॉईंटली एक व्हिडिओ आम्ही केला, आठवड्याने असेल, तर तेव्हा त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले, तुम्ही सांगितलं नाही. म्हटलं तिथे समारंभ होईल म्हणूनच सांगितलं नाही. आता कसले वाढदिवस, या वयामध्ये वाढदिवस वगैरे करायला. मी कोणी पुढारी नाही, सेलिब्रिटी नाही, एक सामान्य माणूस, सामान्य पत्रकार आहे ज्याची बडबड लोकांना आवडते, ठराविक लोकांना आवडते, त्यासाठी मी बोलतो, व्हिडिओ करतो. त्यामुळे सोहळा वगैरे हा प्रकार मला आवडत नाही. ठीक आहे, भाषणाचे कार्यक्रम असतील ठीक आहे, पण सत्कार समारंभ वगैरे मला आवडत नाहीत मित्रांनो, खरं सांगतो. आणि म्हणूनच आता 5 वर्ष झाली म्हणजे काय झालं, प्रतिपक्ष सुरू करून 5 वर्ष उलटली. खरं तर प्रतिपक्षाच्या आधीच मी युट्यूबवर येत होतो, दिसत होतो. विनायक पाचलक या तरुणाने मला पहिल्यांदा यूट्यूबवर आणलं आणि अक्षरशः 8-10 दिवसामध्ये दुसरा एक असा तरुण युवक मित्र अक्षय बिक्कड, या दोघांनी मला यूट्यूबवर आणलं. मलाही या तंत्रज्ञानाचा आवाका नव्हता, आताही आवाका आहे असं नाही, पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे,
की या दोघांमुळे हे जे श्रवण माध्यम आहे, यूट्यूब हे दृकश्राव्य माध्यम आहे, मी दिसतो सुद्धा, लोक आणि माझा आवाज सुद्धा ऐकू येतो, असं हे माध्यम किती शक्तिशाली आहे हे मला खरोखर माहिती नव्हतं. 50 वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारिता करून आणि अधूनमधून गेल्या 10 वर्षात 15 वर्षात कधीतरी कुठल्या कुठल्या टीव्ही चॅनेलवर गेलो तरी खरोखरच हे माध्यम इतकं सामर्थ्यशाली असू शकेल असं वाटलं नव्हतं. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे हे माध्यम हाताळून आपण त्याचा वापर करू शकू, आपणही असं काय करू शकू असं वाटलं नाही. अर्थात आजही तंत्रज्ञानाच्या बाबतीत, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मी अडाणी आहे. मी बसतो, लॅपटॉप किंवा कॅमेरा लावतो आणि जे रेकॉर्ड होतं ते त्या यूट्यूबच्या काय त्या खात्यामध्ये कसं टाकायचं आणि प्रकाशित कसं करायचं मला कळत नाही. हा, मी बोलतो आणि कुठल्या वेळेला हे करायचं तेवढं मी ठरवतो आणि मी करतो. पण ते कट करणं, एडिट करणं, अपलोड करणं, अर्थात माझ्या व्हिडिओमध्ये एडिटिंग फार नसतं, मग जवळजवळ नसतं. म्हणजे आत्ता सुद्धा हा तुम्ही व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओ मी बसलोय आणि ते क्लिक केलं, रेकॉर्डिंग सुरू झालं, मग क्लिक करून मी नमस्कार करतो, याच्यामध्ये जी काय 4-5 सेकंद जातात किंवा शेवटी मी नमस्कार करून ते रेकॉर्डिंग बंद करतो, हा पुढचा भाग असतो. हे 2 भाग कट केल्यानंतर माझा एक सहकारी ते काय म्हणतात ते सेव्ह करतो, अपलोड करतो, वगैरे वगैरे करतो. त्याचं थंबनेल बनवणं मला यातलं मित्रांनो नाही कळत, अजूनही कळत नाही. आणि वय आता इतकं सरकून गेलंय की हे त्या तंत्रज्ञानातले बारकावे समजून घेणं आणि त्याचा अंमलात आणणं हे माझ्यासाठी अवघड आहे. दुसरी गोष्ट, शारीरिक अडचणी असतात. माझ्या डोळ्यांचा मला प्रॉब्लेम आहे. गेल्या जवळजवळ 4-5 वर्षामध्ये माझं लिहिणं बंद झालंय, वाचन कमी झालंय. वाचन कमी झालंय म्हणणं म्हणजे मी लॅपटॉपवर काहीतरी काढून घेतो आणि ते मोठा फॉन्ट करून 30-40 पॉईंटच्या फॉन्टमध्ये ते वाचू शकतो. तो सुद्धा एक डोळा बंद करून, कारण डोळ्यावर ताण पडतो. पण नशीब असतं माणसाचं. मला लिहिणं, वाचणं अवघड झालं. अशा वेळेला बोलणं आणि ऐकणं हे एक नवीन माध्यम यूट्यूबच्या उपकारांनी, माझ्यावर उपकार आहेत असं मी मानतो आणि त्यांच्या कृपेमुळे हे शक्य झालं. आणि तिसरी गोष्ट, तुमचा प्रतिपक्ष, माझं स्वतःचं चॅनेल करावं असं डोक्यात होतं, पण इतकं आपण काय बोलणार, लोक कशाला ऐकतील असं वाटत होतं. याच्यातच जवळजवळ 1.5-2 वर्ष गेली, ज्या काळामध्ये विनायक पाचलक असेल किंवा अक्षय भिक्कड असेल किंवा अशा काही लोकांनी माझ्या घरी येऊन किंवा मी उपलब्ध असेल तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये, स्टुडिओमध्ये नेऊन माझं रेकॉर्डिंग करून माझे काय ते यूट्यूबवर व्हिडिओ टाकले होते. आणि त्यातून एक प्रकारे ह्या माणसाला ऐकावं असं वाटणारा वर्ग तयार झाला होता. म्हणजे मशागत अक्षय भिक्कड किंवा विनायक पाचलक अशा लोकांनी केली. मी त्याच्यावर आयतं पीक काढलं असं म्हणता येईल, कारण तो सुद्धा योगायोग होता. ही कल्पना सुद्धा माझी नव्हती. मी वारंवार सांगितलेलं आहे की माझा भाचा आहे आणि तो लॉकडाऊनच्या काळात अडकलेला होता माझ्याबरोबर. तेव्हा त्याच्या डोक्यात कल्पना आली, फेसबुक लाईव्ह करता तर तेच रेकॉर्डिंग आपण यूट्यूबवर टाकू, आणि त्यातून प्रतिपक्ष सुरू झाला. आणि त्यामुळे मग एक प्रकारे करोनाच्या कृपेने प्रतिपक्ष सुरू झाला असं म्हणताय. पण ज्या प्रकारे ऐकणारे जमत जातात आणि ऐकतायत म्हटल्यानंतर जो उत्साह येतो, उमेद येते आणि पर्यायाने यूट्यूब कडून उत्पन्न पण मिळते, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन प्रतिपक्ष चालू शकला. अर्थात त्यातून मिळालं काय हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा पैसे किती मिळाले याचं फार कौतुक चालतं की यूट्यूबवर इतके पैसे मिळतात, तिकडे तितके. मी त्या बाकीच्या इंस्टाग्राम वगैरे तिकडे नाहीये, कारण मलाच जमत नाही काय, हे सुद्धा आमचा एक सहकारी टाकतो म्हणून. पण समाधान एका गोष्टीचं आहे की मला जे सांगायचंय ते ऐकणारे मुठभर का लोक आहेत ना, याचा आनंद आहे. आणि ज्या प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी गेल्यावर लोकांकडून कळतं किंवा अगदी घराबाहेर पडल्यानंतर कुठे ना कुठे आपल्याला ऐकलेला एखादा माणूस भेटतो, तेव्हा खरंच बरं वाटतं. काल परवाची गोष्ट आहे, आमची नेत्रा भालेराव मला मागे लागून होती किती दिवस म्हणून
डॉक्टर देशपांडे म्हणून आहेत कोथरूडला, डोळ्याचे फार विशेषज्ञ आहेत, त्यांच्याकडे घेऊन गेली. मला धक्का बसला, डॉक्टर देशपांडे यांच्यासारखा माणूस पण माझा एक श्रोता आहे. हे ऐकलं की बरं वाटतं. आणि कमाई मी ती समजतो की अनेक लोक आपल्याला ऐकतात, अगत्याने ऐकतात. एखाद्या दिवशी भाऊचा व्हिडिओ आला नाही तर चुकल्यासारखं वाटतं म्हणतात, तेव्हा खूप बरं वाटतं. मला असं वाटतं की ती सगळ्यात मोठी कमाई आहे. का रे भुललासी वरलिया रंगा, असं संत वचन आहे. वरवरच्या गोष्टी बघून माणूस भुलतो, पण गाभ्याकडे जात नाही. हे त्या संत वचनातला आशय आहे. का रे भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रस नाही डोंगा. म्हणजे वरकरणी तुम्हाला चिखलात चिखल माखलेला ऊस दिसतो. उसा डोंगा म्हणजे चिखलाने काय माखलेला वगैरे आहे, पण त्या उसाचा रस किती गोड असतो, असं ते संत वचन आहे. त्यामुळे वरच्या रंगामुळे उसाला जो चिखल लागलाय, माती लागली आहे, त्याच्याकडे बघण्यापेक्षा त्या उसाचा रस किती गोड आहे, त्याचा आशय किती गोड आहे, किती उपयुक्त आहे, याकडे बघितलं पाहिजे, असं जे संत वचन आहे ते मला एक प्रकारे या YouTube मधून अनुभवता आलं. कारण जवळजवळ 5 वर्षामध्ये 5,000 पेक्षा अधिक व्हिडिओ मी टाकलेले आहेत. मलाच गंमत वाटते त्याच्यात कितीदा कशा कशाची पुनरुक्ती झाली आहे मलाही आठवत नाही. पण एका माणसाने फक्त आपल्याला पाहिजे ते सांगायचे म्हणून, आणि ते सुद्धा राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात ज्या घडामोडी होतात त्याच्या संदर्भाने मला जे वाटतं ते मी सांगत आलो. आणि ते ऐकणारा हजारोच्या संख्येने वर्ग असावा. पण आकडे हे नेहमी फसवे असतात. आता लगेच भाऊच्या काय प्रतिपक्षाला 8 लाख सबस्क्रायबर आहेत असं अगत्याने कुठले सार्वजनिक ठिकाणी व्याख्यान असलं की सांगतात. ते आकडे फसवे असतात मित्र. 8 लाख सबस्क्रायबर आहेत, पण 80,000 तरी ऐकतात का, याला महत्व असतं. म्हणजे काय 50,000 लोकांनी ऐकलं, अरे 8 लाख सबस्क्रायबर आहेत, तर 8 लाखापैकी 7.5 लाखांनी ऐकलं नाही, हे पण वस्तुस्थिती आहे ना. 50,000 लोकांनी माझा एखादा व्हिडिओ ऐकला असेल, सबस्क्रायबर 8 लाख आहेत, म्हणजे 7.5 लाख लोकांनी भाऊ तोरसेकरच्या त्या व्हिडिओकडे पाठ फिरवली, हे पण सत्य आहे. आपलं लोकांना आवडतं किती याकडे मी लक्ष देतो, नावडते जास्त आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे. हा, पण त्याच्यावरून हुज्जत करत बसणं मला आवडत नाही. मार्क ट्वेन नावाचा एक विचारवंत लेखक, त्याने फार सुंदर म्हटलेलं आहे की आकडे कसे फसवे असतात. त्याला कुठेतरी मी वाचलंय, तर तो मार्क ट्वेन म्हणतो की एक म्हणजे साधं सरळ खोटं असतं. आपण जे व्यवहारी जगण्यात अनेकदा कोणाला काय आवडणार नाही म्हणून खोटं खोटं काहीतरी बोलतो, ते साधं सरळ खोटं असतं. पण एखादी गोष्ट धादांत खोटी असते, धादांत खोटी असते. म्हणजे आता तुम्ही वक्फ बोर्डाच्या निमित्ताने वाद वगैरे चाललेले ऐकले असेल, तर मुसलमानांवर अन्याय, मुसलमानांवर अन्याय म्हणून गेली 6 महिने ऊर बडवला जात होता, त्याला धादांत खोटं म्हणतात. कारण वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करण्यामुळे काय ते 20 कोटीच्या आसपास मुस्लिम असतील, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. NRC किंवा जे काही कायदे आहेत आता नागरिकता विषयक, त्यातून भारतीय मुसलमानांवर कुठलाही अन्याय होणार नाही. पण जो काय डंका पिटला जातो त्याला धादांत खोटंपणा म्हणतो. तर मार्क ट्वेन म्हणतो की एक साधं सरळ खोटं असतं, व्यवहारात आपण ते खोटं उघडं पडलं तरी आपल्याला भीती नसते, पण हे धादांत खोटं असतं. आणि याच्या पलीकडेचा धोकादायक डेंजरस काय असेल, तर ती आकडेवारी किंवा स्टॅटिस्टिक्स, असं मार्क ट्वेनने म्हटलेलं आहे. आणि मी इथे सुद्धा युट्यूबच्या जगामध्ये सुद्धा प्रतिपक्षाच्या बाबतीत सुद्धा तेच म्हणेन की ते आकडे बघू नका. म्हणजे 8 लाख सबस्क्रायबर आहेत आणि 1 लाख लोक पण तुमचं बघत नसतील, तर 8 लाख सबस्क्रायबर याला काही अर्थ नसतो. दुसरी गोष्ट, व्ह्यूज तुम्ही क्लिक करतात, मी त्याचा जमेल तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करतो की व्ह्यूज म्हणजे तरी काय असतात. खरोखरच 50,000चा आकडा तिथे दिसतो म्हणून खरोखरच 50,000 लोकांनी तुम्हाला पूर्णपणे ऐकले का, तर तसं नसतं मित्र. एक चांगलं आहे, या युट्यूबमुळे अनेक गोष्टीत डोळे उघडायला मदत झाली की जे 40-50 हजार असे तुम्हाला दिसतात, पण त्या 40-50 हजार श्रोत्यांनी तुम्हाला पूर्णपणे ऐकले असं बिलकुल नसतं. आणि म्हणून
अनेकदा गंमत अशी असते की 5 मिनिटं सुद्धा 2 मिनिटात सुद्धा तुमचा व्हिडिओ क्लिक केलेला असतो. थोडा हे काय फालतू बोलतोय भाऊ चला, म्हणून निघून जातात लोक. त्यामुळे इतके आकडे जे आहेत ते फसवे आहेत हे त्या युट्यूबच्याच आकडेवारीतून आणि त्याच्या स्टॅटिस्टिक्स मधून कळतं. तुम्हाला किती मिनिटं, तुम्ही 20 मिनिटाचा, 18 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, 25 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तो किती वेळ ऐकला यालाही महत्व आहे ना. लोकांना तुमच्याविषयी, तुमच्या बोलण्याविषयी खरोखर आस्था आहे की नुसतं क्लिक करण्यापुरतं आहे यालाही महत्व आहे. आणि ते बघितल्यानंतर जवळजवळ मला वाटते 72-73 मिलियन अवर्स, आणि मी साधा हिशोब काढला तर मी आजपर्यंत आजवरच्या आयुष्यामध्ये जितके तास जगलो त्याच्या जवळजवळ 108 पटीने लोकांनी मला वेळ दिला त्यांचा. हे जे काय 5 वर्ष प्रतिपक्ष म्हणून चालवलेलं आहे ते प्रतिपक्ष ऐकण्यासाठी लोकांनी 7.5 कोटी, आपलं 7.25 कोटीच्या आसपास तास मला दिले. आणि ती मी सगळ्यात मोठी कमाई मानतो की लोक अगत्याने बोलतात, ऐकतात, जे मूडवर असतील. अनेक जण शिव्या पण घालतात, असू देत ना. कुछ तो लोक कहेगे असं ते गाणं आहे ना, तसं आहे ते. तुम्ही चांगलं करा, वाईट करा, पण करा काहीतरी. ते या वयात सुद्धा मला काहीतरी करायला या युट्यूबमुळे संधी मिळाली आहे. आणि त्याला प्रतिसाद देणारे, आपुलकीने प्रतिसाद देणारे काही हजार लोक असतील, कदाचित लाखभर लोक असतील. त्या सगळ्यांमुळे हे या वयात सुद्धा उमेद जगण्यासाठी गांधीजींचं एक फार सुंदर वचन आहे, फाइंड द पर्पज मीन्स विल फॉलो. तुमच्या आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट आणि ध्येय असलं पाहिजे, आणि ते असलं तर त्यासाठी आवश्यक असलेली साधनं येतात. ज्यावेळेला माझ्या डोळ्यात प्रॉब्लेम निर्माण झाला आणि मला टाईप करणं, लिहिणं, वाचणं अवघड झालं, अशा वेळेला पत्रकारितेची जी खुमखुमी आहे इतक्या वर्षानंतर, इतक्या वयानंतर सुद्धा, त्यासाठी हे एक साधन उपलब्ध झालं. मीन्स साधनं आली, पण उद्दिष्ट होतं. प्रतिपक्षासारखं आपल्याला मनापासून सांगायचं, कोणाचाही आडपडदा न ठेवता सांगायचं, कोणाची पर्वा न करता सांगायचं. ही जी इच्छा होती, जे उद्दिष्ट होतं, ते पूर्ण करायला युट्यूब सारखं, सोशल मीडिया सारखं साधन आलं. त्यामुळे मुद्दा असा असतो मित्रांनो की 5 वर्ष झाली, हे आकडे किती झालेत, इतके लाख झालेत, तितके लाख झालेत, व्ह्यूज इतके झालेत, याला मी फार किंमत देतो. असं काय माझं एक धक्केबुक्के म्हणून आहे का, हिंदीचं वेगळं प्रतिवाद म्हणून चॅनेल आहे, ह्या सगळ्याचं एकत्रीकरण केलं तर मग त्या व्ह्यूज जे असतात ते 50 कोटीच्या पुढे गेले. पण 50 कोटी व्ह्यूज जे झाले, तो प्रत्येक व्हिडिओ हा 10-12 मिनिटापेक्षा अधिक सरासरीने बघितला गेला नाही. काही लोकांनी, हजारो लोकांनी संपूर्ण बघितला असेल, पण त्याच्या अनेक पटीने लोकांनी 1.5-2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटाच्या पुढे बघितलेलं नसतो. तर या दोन्ही गोष्टी स्वीकारून पुढे जाणं आवश्यक असतं. आणि आज 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला एकच आश्वासन या निमित्ताने देईन की किती लोक बघतायत, किती लोकांना आवडतंय, किती लोकांना नावडतंय, याची फिकीर न करता मला शक्य असेल आणि माझ्या शरीरामध्ये एनर्जी, ऊर्जा असेल, ती पुरवून मी दीर्घकाळ प्रतिपक्ष आणि हे युट्यूब माध्यम आहे ते धरून राहील, एवढं आश्वासन देतो मित्रांनो. आजच्या दिवशी हे सगळं माझी इच्छा असणं, पण ती पूर्ण करणारा श्रोता असणं, चाहता असणं, याला प्राधान्य असतं. आणि हे तुमच्यामुळे शक्य झालं असं मी मी फार मोठं काय म्हणतात ते उदार मनाने बोलत नाहीये. वस्तुस्थिती सांगतोय की हे ऐकणारे असतात तेव्हा बोलणारा बोलू शकतो. तुम्ही समोर माणसं नसतील तर बोलू शकत नसतं, आणि ते माणसं समोर नाहीत. पण ज्यावेळेला त्याचा प्रतिसाद कळतो तेव्हा बोलण्याची इच्छा वाढत जाते. शक्य होईल, नावडेल त्यांनी पाठ फिरवावी, जरूर, तो त्यांचा अधिकार आहे. आवडते असे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत भाऊ बोलत राहील, सांगत राहील. एवढं बोलून थांबतो मित्रांनो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.